काही नाही हे त्यांनी आधीच ठरवलेलं आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीनं शिखंडीचा डाव खेळायला लागलेले आहेत. मला सरकारमध्ये जे कोणी मोर्चे आहेत मला माहिती आहे. अशा पद्धतीनं शिखंडीचा डाव जर खेळणार असाल तर कमरेला चड्डी सुद्धा शिल्लक राहणार नाही हे लक्षात ठेवा. मुंबईचं एक आंदोलन जरांगे पाटलांचं आंदोलन ज्या प्रकारे त्याच्यावर दबाव आणला तोच पॅटर्न शेतकरी आंदोलनावर ते वापरतील अशी शंका आम्हाला काल होती. आज कोर्टाचे आदेश आले ती शंका खरी ठरलेली आपल्याला आज दिसते. भावांनो ही लढाई ही आता आपण जर सोडली आपण इथे चूक केली तर यापुढे या महाराष्ट्रामध्ये कोणताच लढा उभा राहणार नाही. तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी हा आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे आणि मंगळवारपासून आंदोलन करतायत. आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे आणि या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये कर्जमाफी संदर्भातली तारीख जाहीर होते का याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. काल शिष्टमंडळासोबत चर्चा झालेली आहे त्यामध्ये तोडगा निघालेला आहे. मात्र आजची बैठक अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळे त्याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. मला वाटतं लोकशाहीच आता घातक ठरेल की काय अशा प्रकारची अवस्था न्यायालयाच्या माध्यमातून होत असेल तर हे अतिशय वाईट आहे. एका बातमीवरून न्यायालय आदेश करतं निर्णय घेतं. आम्ही ते सगळं मानायला तयार आहे. पोलिसात आम्ही सांगतोय आम्ही इथून तुम्ही म्हणाल तिथं जायला तयार आहे पण व्यवस्था तुम्हाला जेलाची करावी लागेल.